कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने 24 जुलै 2026 रोजी काढलेल्या आरटीई संदर्भातील आदेशावर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टाने तीव्र आक्षेप नोंदवत कडाडून विरोध दर्शविला आहे। या संदर्भात गुरुवारी कल्याण पश्चिम येथील राज बँक्वेट हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने स्पष्ट केले। इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन शॉर्ट फॉर्म मध्ये बेस्ट गेल्या 10 वर्षापासून या राज्यामध्ये संपूर्ण इंग्रजी शाळांचं नेतृत्व करतो। त्यांच्या अडीअडचणी असतील, शासनाला काही त्यांच्या मागण्या असतील, त्या मागण्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात। पण नेमकं झालं असं की आमची मूळ मागणी जी होती आरटीईच्या रिइंबर्समेंट बाबतीत 2017 पासून आतापर्यंत कधी 7% देतात, कधी 8% देतात, कधी 5% देतात। 100% पैसे आम्हाला आता दिलेच म्हणून 3000 कोटी रुपये आमच्या सरकारकडे आता दिलेले आहेत। ते 3000 कोटी येत्या 15 दिवसामध्ये सरकारने शाळांच्या खात्यावर जमा करावे। दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, स्वतंत्र संरक्षण कायदा आम्हाला करावा, जसा हॉस्पिटलसाठी स्वतंत्र कायदा आहे। आमच्या शाळेमध्ये कोणी इथं गोंधळ घालतं, लहान लहान लेकरं असतात, शिक्षिका विशेषतः महिला शिक्षिका असतात, अर्वच्य भाषेमध्ये त्यांच्या शिवीगाळ करतात। काही भारतीय संस्कृतीला धरून नाही, योग्य नाही। आता किती दिवस सहन करायचं, म्हणून स्वतंत्र असा कायदा आमच्यासाठी करण्यात आला पाहिजे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्यामध्ये राज्यात कुठेही असं परिपत्रक निघत नाही, जे परिपत्रक की आरटीई प्राप्त विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार कुठल्याही कायद्यात असं म्हटलेलं नाही की त्यांना पुस्तकं द्या, त्यांना वह्या द्या, त्यांना युनिफॉर्म द्या, त्यांना शालेय साहित्य द्या। पण तरी देखील मोहम्मद तुगलकासारखं 10-20 पालक जर तुम्ही जाऊन बसले की सर शिक्षण अधिकारी लगेच फरमान काढतो आणि सांगतो वह्या द्या, पुस्तकं द्या, युनिफॉर्म द्या। अरे बाबा, 3 वर्ष 7 वर्ष झाले काही लोकांना, काही 4 वर्ष झाले, आम्हाला एक रुपया दिलेला नाही त्या शासनाने आरटीईचा। आमची फी 40,000 रुपये 50,000 रुपये असते आणि 17,000 रुपये आम्हाला देतात। पण त्या 17,000 रुपये सुद्धा टायमवर देत नाही आणि पुन्हा वह्या पुस्तकं हे द्यायला लागलं तर आमच्याकडे 500 विद्यार्थी आहेत। तुम्ही कल्पना करू शकता की 500 विद्यार्थ्यांना 5,000 रुपयाप्रमाणे जर खर्च करत गेलो तर किती पैसे काय काय विकावं लागेल। आता माणुसकीच्या नात्याने एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही जर देऊ म्हटलं तर याचा अर्थ तो हक्क नाही, अधिकार नाही। म्हणून ते जे काही पत्र आहे ते रद्द करावं ही आमची प्रमुख मागणी आहे।